नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता वाजले सकाळचे 11. मी झालो रेडी मस्त आहे बघ, पूर्ण प्रॉपर रेडी झालो आहे. आता निघायचं आहे आम्हाला बाहेरगावी प्लॅन देण्यासाठी. मी मॅम प्रशांत भागवतजी आम्ही सगळे निघतो आहे. तर बघूया तिकडे कसं आहे, काय आहे, कुठलं गाव आहे, काय आहे मी तुम्हाला सांगतोच. आणि कसं प्लॅन होईल, काय होईल, मी तुम्हाला पुढे दाखवतच राहील. जेवढं मला शूट करता येतं आहे तेवढं. बाकी मी जर कामात असलो तर शूट नाही करता येणार. तर कसं जाणार आहे, काय आहे ते पण बघायला लागेल. आता अजून तर काही नियोजन नाही, फक्त जायचं ठरलं आहे. इथूनच एवढा उशीर झाला आहे म्हटल्यावरती रिटर्न यायला पण उशीर होणारच आहे. आता काय करावं, माझं तर काही डोकं चालत नाही. सकाळी लवकर निघालो असतं 9-10 वाजता उन्हाच्या आत. बाहेरून बघा किती कडक झालं आहे, एकदम कडक ऊन झालं आहे, गरमी झाली आहे एकदम प्रॉपर. आणि मी वरती आलो आहे आपले हेडफोन घेण्यासाठी. हेडफोन लागतील मला प्रवासामध्ये, एडिटिंग वगैरे राहिली त्यामुळे. आणि चार्जर पण घ्यायचे, मोबाईल रिचार्ज झाला तिकडे चार्ज करायचं आणि निघायचं. आता नाश्ता बिष्टा झाला आहे मस्त. साबुदाण्याची खिचडी केली नाश्ता आज, कारण आता आजची चतुर्थी त्यामुळे ते बनवलं आहे नाश्त्यासाठी. चला निघतो आम्ही आता रेडी होणार. म्हणजे मी झालो रेडी, खाली आवरायचं, बॅग वगैरे पॅक करून आणि निघायचं लगेच. मित्रांनो, आपण बसमध्ये बसून आलो इकडे मस्त लासूरला. आता प्रशांत सर आम्ही आता इथे ते क्लायंटला भेटायला आलो इकडे या गल्लींमध्ये. इकडे फिरतोय आम्ही. इकडे समोर जायचं आहे, ती गाडी लावली तिकडे, पुढची गाडी तिकडे. प्रशांत सर मी बसला यायला खूप उशीर झाला त्यामुळे लेट झाला आहे आम्हाला यायला. उन्हाची खूप जीवावर आहे. इकडून गाड्या पण भेटली नाही, काहीच नाही. खेडेगाव असल्यामुळे जास्त गाड्या पण नाही इकडे. अशी गंमत आहे. माझ्या फुल जीवावर येऊन गेली. आता असं वाटतं की झोपून इकडेच. पण जरा प्लॅन वगैरे देऊन झाला का मग निघायचं इकडून आणखी क्लायंटला भेटून. हे पण शूट करता. इकडे बघा सगळं सामान घेऊन आलो आहे. माझ्या हातात पण बॅग वगैरे, पाणी बॉटल आहे. चला मित्रांनो, आता वाजले 5 आणि आपण तिकडे एक प्लॅन वगैरे देऊ. दुसरे एक गेस्टला एक भेटलो, फक्त थोडक्यात माहिती दिली त्यांना आणि मॅमनेच दिली. म्हणजे तिकडे पण मॅमनेच दिली माहिती. आम्ही बसलेलो होतो फक्त. आणि आता मस्त आंब्याचा ज्यूस वगैरे पिऊन आणि आम्ही आलो इकडे लासूर रेल्वे स्टेशनला. आता रेल्वेने जाणार आपण संभाजीनगरला. मस्त आम्ही आलेलो आहे, प्रशांत सर, मी, मॅम आले, अंशू आला आहे. इकडे काही काम चालू आहे वाटतं. इकडे एकच प्लॅटफॉर्म आहे आय थिंक. प्रशांत सर काय म्हणताय? काय नाही, तिकीट काढायला लावले. बरं चला तिकीट काढून घेतो आम्ही. रेल्वे किती वाजता आहे ते पण बघूया. चला पुढे तिकीट. ट्रेन लेट होते त्यामुळे आपण निघालो आहे आता ऑटोने. मस्त चाललोय ऑटोनेच. चला भेटूया तिकडे गेल्यावरती. आपण आलोय फायनली आता रूमला. येताना खूप दगदग झाली रस्त्याने. बघितलं तुम्ही, बस आपली 1-2 मिनिटाच्या अंतरावरून फक्त निघून गेली, त्यामुळे जरा उशीर झाला. आणि तिथून ऑटो भेटली, एक रिक्षा भेटली, ती फक्त तिथं एस.ए. क्लबपर्यंत भेटली. तिथून परत दुसरी ऑटो करून बाबा पेट्रोल पंप, तिथून परत तिसरी ऑटो करून इथे आलो मंदिरापाशी, गजानन महाराजांच्या मंदिरापाशी. पायी आलो घरी. असं वाटतंय मी काही पूर्ण युद्ध लढून आलो काही, एवढं थकल्यासारखं वाटतंय. आणि रूमला आलो, म्हटलं गरम वगैरे झालं, एकदम पूर्ण दगदग झाली. फ्रेश होऊ म्हटलं, आंघोळ करू डायरेक्टली. पाण्याचा पत्ता नाही आता, फक्त तोंड बिंड धुवावं लागेल, तेवढ्यात होऊन जाईल. पाणीच नाही इकडे. संभाजीनगरला पाण्याची खूप टंचाई चालली बाबा. आता काय कसं आहे, उद्या येतं काय रात्री येईल काय माहिती, कशी गंमत आहे इकडे काही कळाना. भूक पण लागली, त्याच्यामध्ये केळी बिळी होती ती खाल्ली आहे. बस आता काय पिण्यासाठी इकडे फक्त बॉटल आणली खालतून. वापरायला तर पाणी नाही. वरती टाक्या चेक करून आले, खाली तिकडे सगळ्या टाक्या खाली. पाणी राहील किंवा येईल तर येईल कुठून, काय करावं काय माहिती. जेवण झाले ते दुपारची घरूनच करून गेलो होतो आम्ही, त्यामुळं वांदा नाही. आत्ताचं बाकी अजून. आत्ताची किती 7-7:30 झाले जवळपास. समथिंग 8च्या आसपास काही टायमिंग झालं आहे. अजून टाईम नाही मला पण. पाण्याची बंदोबस्त करावा लागेल पहिले. जा खालूनच बादलीनं पाणी आणा आता त्या दिवशी सारखं. आता वाजले 12:30 जवळपास आणि आम्ही जेवण बिवण करून मस्त, त्यानंतर जेवण बिवण केलं मस्त. आमरस, पुरणपोळी, एकदम रशी भात, भारी जेवण होतं आजचं, चवदार एकदम. आणि पोटभरच जेवण केलं. जेवण झाल्याच्या नंतर आम्ही गेलो होतो आपले पॉम्पलेट चिपकवायला. पॉम्पलेट चिपकवून जस्ट आलो आहे. आता आल्यानंतर फ्रेश होतो मी मस्तपैकी आणि आपलं औषध वगैरे घेतो. आथरून टाकल्या गेले प्रशांत
सरांनी आतून टाकलं आहे. आता औषध घेऊन मस्त डायरेक्ट स्लीप व्हायचं. तर आजसाठी एवढंच आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जो पार्ट आवडला त्याला कमेंट करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनल नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. भेटूया उद्याचे नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये. एकच वादा, येस सर दादा. धन्यवाद.